जिथे जिथे आमच्या मॅचेस जिथे असतील 24 लाईव्हच्या त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या 24 लाईव्हच्या मॅचेस पाहण्याचा आनंद घेता येईल. धनराज शेठ बडे यांचेही मनापासून धन्यवाद. काटवले साहेबांनी सांगितलं की त्यांनी आर्थिक सहाय्य भरपूर केलेलं आहे आणि स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आहे. रात्रीचे 12:02 झालेली आहेत. 4 षटकांचा सामना आहे. मी स्वतः टिकेमाळी, माझे साथी स्कोरर नारपोलीचे आमचे मयूर पाटील, यांच्या समेत आपण जाऊया मैदानाकडे जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतलेला प्रणित 11 सावरोली संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा. सलामीची जोडी टीएमसीसी बोरखार संघाची मैदानात आलेली विघ्नेश डाकी आणि संजय मोकल. सज्जन मोकल आणि विघ्नेश डाकी. ऑफिशियल टायमिंग 12:04 हे सत्र सुरू होते. पहिला चेंडू घेऊन येत आहे ते सागर तांबडे. लेफ्टी बॉलर, नॅचरल स्विंग होता. बॅट आणि चेंडू याचा बरोबर संपर्क झाला नाही. मात्र एक धाव या चेंडूवर सहज धावून पूर्ण केलेली आहे. एका धावेनं स्वतःचं खातं खोललेलं आहे ते विघ्नेश डाकी या फलंदाजानं आणि एक सिंगलनं स्वतःचं खातं खोलल्यानंतर नॉन स्ट्राईक एंड मध्ये येतात. स्ट्राईक रोटेट होतोय. संजय मोकल यांना सज्जन मोकल यांना स्ट्राईक मिळतोय. हो 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 हो, हा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल रन या चेंडूवर. ओ जबरदस्त स्ट्रोक. लॉग ऑन मध्ये चेंडू मारला जातोय आणि हा खणखणीत आणि सणसणीत असा चौकार. टीएमसीसी बोरखार संघाचा जो 12th मॅन आलेला आहे हा चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातोय तो निर्धाव. टीएमसीसी बोरखार संघाला 2 रनची पेनल्टी लावण्यात येत आहे कारण त्यांचा 12th मॅन आहे तो ड्रेस कोड मध्ये नाहीये. टीएमसीसी बोरखार संघाला 2 रनची पेनल्टी लावण्यात येत आहे. ओ हो हो, जबरदस्त प्रहार, कडक प्रहार केला आणि हा चेंडू नक्कीच जाणार सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग असा हा षटकार बोरखार टीमचा. बोरखार संघामध्ये धडाकेबाज असे फलंदाज आहेत, घणाघाती प्रहार करणारे फलंदाज आहेत. विघ्नेश डाकी यानं 1 षटकार मारलाय, 1 चौकार मारलाय. 11 धावांवर खेळतात तर त्यांचा सहकारी सज्जन मोकल 1 धावेंवर खेळतात. पहिल्या षटकामध्ये अजून काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आहेत त्या 12. हा चेंडू, ओ सुंदर चेंडू. हा पण सागर तांबडे काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो पण अनुभवी असा खेळाडू आहे. पहिलं षटक बेधडकपणे टाकण्याची हिंमत त्यानं दाखवली कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवर षटकार आणि शेवटचा चेंडू निर्धाव टाकला आणि एकूण 12 धावा दिलेल्या त्या सागर तांबडेनं. खरं तर एक द्वंद्व रंगणारे या मैदानावर टीएमसीसी बोरखार आणि प्रणित 11 सावरोली या संघामध्ये. बोरखार म्हटलं की कबड्डीचं माहेरघर आहे खरं तर. उरण
तालुक्यातील हा संघ आहे. तर प्रणित 11 सावरोली जो खालापूर तालुक्यातील संघ आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स या गावामध्ये होत असतात, असा हा प्रणित 11 सावरोली मैदानावर उतरलेला आहे. नाणेफेक जिंकली 3 धाव सावरोलीनं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या टीम सीसी बोरखार संघानं. आणि प्लस पॉइंट असा आहे बोरखारचा की एकही गडी बाद झालेला नाहीये. दोन्ही विघ्नेश डाकी आणि संजय मोकल ही सलामीची जोडी अजूनही मैदानावर खेळते. आता सर्कलचं रिस्ट्रिक्शन संपलंय, त्यामुळे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक लावलेला, बाकी सगळे क्षेत्ररक्षक सीमा रेषेला चिटकून उभे केले. शॉर्ट पिच चेंडू होता, जमीन लगतचा फटका, लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय आणि थ्रो पण चांगला होतोय. एकच धाव या चेंडूवर मिळते. गोलंदाज हर्षद चोगले सांगतायत की आपल्या क्षेत्ररक्षकांना की हळू चेंडू फेका, ओव्हर थ्रोच्या धावा नाही मिळाल्या पाहिजेत. गौरव घोसाळकर जो यष्टी रक्षकाचं काम पाहतायत आणि कानमंत्र दिलेला आहे त्यानं, तो गोलंदाजाला हो प्रहार केलाय. मिड विकेट मध्ये चेंडू तटवला, एक धाव तर घेतलेली आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एक सिंगल न हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरामध्ये टीएमसीसी बोरखार संघाची. टीएमसीसी बोरखार विरुद्ध प्रणित 11 सावरोलीचा सामना आपण पाहतोय उपसभापती चषकामध्ये. आणि प्रहार केलाय, 6 धावा निश्चितच मिळणार. स्टेजच्या दिशेनं मारलेला हा उत्तुंग असा षटकार. वीस धावांवर खेळतोय तो आतापर्यंत आरएमसीसी बोरखार. आणि काय अफलातून षटकार लगावला तो सज्जन मोकलनं. अगोदर विघ्नेश डाके हवी झालेला, आता सज्जन हवी होतोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे. गौरव घोसाळकरनं हा चेंडू अडवला आणि या चेंडूवर एक धाव वाईटची मिळते. एका धावेने 21 धावा झालेल्या आहेत. खर तर 21 हा आकडा लकी आकडा म्हणतात. 12वा चेंडू या संपूर्ण टुर्नामेंट मधला वाईट. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवले, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट मध्ये. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंग विघ्नेश डाके आणि संजय मोकल यांची चांगली दिसते. एक षटकार मारला संजय मोकलनं, खेळतोय 10 वर. विघ्नेश डाकी ज्यानं एक षटकार आणि चौकार मारलेला खेळतात 12 वर. अतिशय सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांदरम्यान सुरू आहे. 12-13 12-13चा ऍव्हरेज नक्कीच ते राखतील, त्यांचा प्रयत्न तो सुरू आहे. हर्षद तयार आहे, फुलटॉस, प्रहार केला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू जातो चिरत चिरत 4 धावांसाठी चौकार. का अफलातून असा चौकार हर्षदच्या गोलंदाजीवर मारला तो सजन मोकल आता हवी झाले. दोन्ही फलंदाज आता रुळलेत बघा. दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, दोघांचं अंडरस्टँडिंग चांगलं झालेलं आहे. तू एकेरी घ्यायची, नंतर मी चौकार मारायचा, नंतर दुसऱ्याने एकेरी घ्यायची ती आणि त्या अगोदरच्या पहिल्याने चौकार मारायचा. हे कॉम्बिनेशन चांगलं जमलेलं आहे आणि हेच तर एक खेळीमेळीचं वातावरण मैदानावर दोन्ही फलंदाजांचं तयार झालंय. गोलंदाज हर्षदचा हा चेंडू प्रहार केलाय, लॉंग ऑन सीमारेषेपलीकडे उत्तुंग असा षटकार मारते तो मोकल. क्या बात आहे सजन. तेहतीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकामध्ये धावा आल्या 21. त्यामुळे हर्षद चोगलेचं हे षटक थोडस महागडं षटक ठरलेलं आहे.
ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रणित 11 सावरोलीला तर TMCC बोरखार संघाला हे फायदेमंद षटक ठरलेलं आहे. आणि आतापर्यंतचा ऍव्हरेज बघा, पहिल्या षटकामध्ये 12 सागरच्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 म्हणजे एकूण 16.5 16.5 धावांची सरासरी ठेवलेली आहे. काही दिवसांनी आपल्या भेटीला स्पर्धा येणार आहे, ती उपसरपंच ट्रॉफी 2024 खानावळे. राजेश लवडे ट्रॉफी लवकरच आपल्या भेटीला येते. फर्स्ट प्राइज 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं 50,000, तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ 25,000. ओ हा चेंडू समोर पुढ्यात टाकलेला, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, तो एका धावे करता एक सिंगल रन मिळणार आहे. आणि जी खानावळीची ट्रॉफी होणार आहे त्यासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी कार मॅन ऑफ द सिरीज साठी बघूया. 4 चाकी मस्त प्रहार केलाय, मात्र हातामध्ये जाईल आणि झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय, तो सज्जन मोक. राहुल गोपाळे यांनी हा झेल पकडला आणि एक सफलता मिळालेली आहे, ती वैभव मेयर या गोलंदाजाला. तिसरं वैभव मेहत्तर या गोलंदाजाला. वैभव ज्यांना आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत, 2 चेंडू मध्ये त्याने एकच धाव दिली आहे, 1 विकेट प्राप्त केलेला आहे. आणि कडा संघर्ष आहे बघा. पहिल्या फेरीच्या शेवटचा सामना आजच्या रात्रीतील मैदानावर खेळवला जातोय. श्रीदत्त भातान मला असं वाटतं पुढे गेलेले आहेत आणि मागील मॅच मध्ये खोनी संघानं विजय मिळवलेला आहे. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर एरियातला संघ आहे. आणि रायगड ठाणेचा सामना पण आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो 11 तारखेला या मैदानावर. हो हो, काय स्पीड, काय टर्न आणि काय टप्पा ठेवलेला आहे गोलंदाजानं वैभव मेहतरनं. खरंच मदारी मेहतर जो छत्रपती शिवाजी महाराजांचं केअरटेकर जे होते, त्या मेहतरची आठवण करून दिलेली आहे या गोलंदाजानं. काय टप्पा. ओ हा पण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात वेगवान. 36वा डॉट आणि हा 36वा, याच्या अगोदरचा 35वा चेंडू डॉट टाकलेला आमचे नारपोलीचे स्कोरर मयूर पाटील आम्हाला इथे सांगतायत का स्कोरिंग करतायत. ते मस्त स्कोरिंग इथे त्यांची सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. फुलटॉस चेंडू खणून काढलेला आहे. एकच धाव या चेंडूवर मिळणार. 3 चेंडू मध्ये 1 धाव म्हणजे फायदेमंद षटक म्हणावं लागेल. 2 प्रकारची गोलंदाजी असते बघा, एक विकेट टेकिंग, एक रन सेव्हिंग. रन सेव्हिंग गोलंदाजी झटपट क्रिकेटमध्ये नेहमी फायदेमंद आपण आतापर्यंत बघितलेली आहे, कारण 9वा 10वा येणारा खेळाडू पण षटकार चौकार मारण्याची क्षमता आपण बघितलेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि हा चेंडू मात्र आव न देखा ताव मिड विकेटला मारलाय खणखणीत असा षटकार, तो फलंदाज विघ्नेश डाकीनं. क्या बात है विघ्नेश. एकच वादा आमचा वसंत दादा, एकच वादा आमचा वसंत. 41 धावा झालेल्या आहेत. एकच वादा आमचा वसंत दादा. वसंत दादा म्हणजे आमचं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे की कोणा सगळ्यांवर अगदी प्रेमाने सगळ्यांशी वागणार व्यक्तिमत्व वसंत दादा. त्यांच्या बाजूला आमचे बैकर मामा बसलेले आहेत आणि डाव्या बाजूला बसलेले आहेत मोहन पाटील. खरं तर वसंतदादा म्हणजे काँग्रेसच्या या तिरंग्याशी एकनिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व आहे की पहिल्यापासून जो काँग्रेसचा झेंडा त्यांनी हातात घेतलेला आहे तो आज तागायत त्यांनी फडकवत ठेवलेला आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले, मात्र वसंतदादा खंबीरपणे उभे ते काँग्रेसचा हा तिरंगा घेऊन. हा हाताचा, आणि हाताचं वाक्यच आहे ना की आम आदमी का साथ असं म्हटलं जातं या हाताला. आणि त्या काँग्रेसची एकनिष्ठ
ज्येष्ठ असलेले वसंतदादा यांनी गेली 14 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या 14व्या वर्षामध्ये आपण बघतोय 1 लाखाचं पारितोषिक फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं प्राइज प्रत्येकी 25,000. हा चेंडू ओ हो मलिंगा स्टाईल न राईट आर्म राऊंड दी विकेट. गोलंदाजी करतायत ते गोलंदाज राहुल गोपाळे. फक्त मला असं वाटतं पंचांनी त्यांना थोडीशी तंबी दिलेली आहे की डेंजर झोन मध्ये तुम्ही येताय, डेंजर एरियामध्ये येताय. राईट आर्म राऊंड दी विकेट गोलंदाजी करणाऱ्या राईट हँडेड बॅट्समनची हीच तकलीफ असते खरं तर. त्यामुळे LBW देताना पंचांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलाय, पंच केलाय, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. एक बाद 45 अशी दमदार सुरुवात केलेली आहे RMCC बोरखार संघानं. खरं तर सावरलीनं नाणेफेक जिंकली, मात्र फायदा TMCC बोरखार संघानं उठवलेला दिसतोय. सुनील पाटील आलेले आहेत. ओ सुंदर चेंडू, परफेक्ट यॉर्कर, म्हणजे बॅट हवेतूनच गेली आणि खालून चेंडू सरळ गौरव घोसाळकर यांच्या हातामध्ये गेला. चेंडू जातोय तो निर्धाव. खरं तर शेवटचा षटक आहे स्लॉग ओव्हर, डेफ्थ ओव्हर ज्याला आपण म्हणतो, जे हाणामारीचं षटक आहे आणि गोलंदाजांसाठी मेडन चेंडू टाकण्याचं आणि यॉर्कर मॅक्झिमम चेंडू टाकण्याचं हे षटक मानलं जातं. ते राहुल गोपाळे घेऊन आलेत. राहुल गोपाळेनं शेवटचं षटक खरंच जिकिरीनं टाकलेलं आहे, अफलातून टाकलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत आणि काय भन्नाट अशी गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केलेली आहे. एकेरी धावा आतापर्यंत ही 50वी सिंगल रन आलेली आहे या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. ही 50वी सिंगल 51वी येईल का? हो यष्टीरक्षक चेंडू घेतोय, मात्र वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. आमचे काठावले सर स्कोररला शाबासकी देतात. नारपोलीचे आमचे स्कोरर असोसिएशन, आमच्या रायगड असोसिएशन मधले स्कोरर आहेत मयूर पाटील. लेखाजोखा सगळा 47 आणि या चेंडूवर झेल टिपलाय, म्हणजे 47 धावा तिथेच आहेत. अजूनही एक चेंडू मला असं वाटतं या षटकातील शिल्लक असावा. 47 धावा, 47 रन्स आलेल्या आहेत आतापर्यंत. तरी खरं तर वसंतदादा रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या सगळ्या समालोचकांची मोठ बांधलेली आहे आणि त्याच्याबरोबर स्कोरर पण आहेत, अंपायर पण. आमचे द्वारकानाथ जे आहेत ते पण रायगड समालोचक असोसिएशनचेच सदस्य आहेत. तर नक्कीच या सगळ्यांना एकत्र बांधून सगळ्यांना चांगलं व्यासपीठ देण्याचं काम संदीप पाटील आमचे अध्यक्ष आणि सगळ्यांनी केलेली आहे. आमचं दरवर्षी एक चांगलं गेट टुगेदर असतं, मीटिंग्स असतात, त्यामध्ये सगळ्यांना विचारात घेतलं जातं, सगळ्यांचे विचार ऐकले जातात आणि त्यामुळेच आज सुगीचे दिवस सगळ्यांना कॉमेंटेटरना, स्कोररना आणि अंपायरना आलेले आहेत. हा चेंडू शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. प्रहार केलाय, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. आणि या चेंडूवर स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे जातोय उत्तुंग असा षटकार. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. ती प्रणित 11 सावरोलीला. गौरव घोसाळकर सारखा एक होनहार असा हा फलंदाज आहे. 2 धावांची पेनल्टी आहे TMCC बोरखार संघाला, कारण ते पण म्हणाले की सर आम्ही कसे तरी 11 खेळाडू
गोळा करून आलेलो आहोत, तर आम्हाला माफ करा, पण आम्ही पेनल्टी आमची ऍक्सेप्ट करतो. तरी धन्यवाद बोरखार टीमला. TMCC ला 2 रनची पेनल्टी म्हणजे 2 धावा मायनस आपण करायला पाहिजेत. 53 धावा झाले. 54चं टार्गेट आहे, म्हणजे जे टार्गेट असणार आहे ते 52चं असणार आहे. 52चं टार्गेट गौरव घोसळकर लक्षात घ्या. प्रणित 11 सावरोली संघाला टार्गेट आहे ते 52चं. विलास पाटील आमचे इथे बसलेले आहेत. खर तर भातांना आलो ना की सगळी जुनी मंडळी आपल्याला बघायला मिळते. या विलास पाटील स्टेजवर या. या या. काय न्यायला रथ आणू का? ही सगळी मंडळी भातांना आल्यानंतर सगळ्यांना बघायला मिळते. खरं तर ढाशाची सासू वारलेली आहे, त्यामुळे त्याला चहा पण करायला आम्हाला जायला लागेलच. पण सुरेश पाटील बाळा यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. विलास पाटील स्टेजवर आलेले आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज जी मी डिक्लेअर केली होती खानावळेची, त्याची मी माफी मागतो. कार मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे तिथे. उपसरपंच ट्रॉफी जी खानावळेला होणार आहे त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक असणार आहे. फर्स्ट प्राइज 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे ते 25,000चं. आजूबाजूला सगळे स्टॉल्स लागलेले आहेत. गोपाळ आमचे, नंतर ढाशा, ही सगळी मंडळी इकडे आहे. आमचे चंद्रकांत भोईर साहेब माजी सरपंच स्टेजच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आमचे रमेश भोईर, त्यानंतर आमचे अनिल भोईर, ही सगळी मंडळी जी जुनी जाणती मंडळी आहे. खरं तर मन्या दिसत नाही आज. सेकंड शिपला मन्या गेलेला आहे. कारण जेव्हा जेव्हा मैदानात सागर बॅटिंगला उतरतो ना, सागर, तेव्हा तेव्हा मला मन्याची आठवण येते. कारण मन्या आणि सागर यांची शरीरयष्टी सेम, पण मन्या पहिल्या चेंडूवर षटकार मारायचा पूर्वी, आहे ना? आहे मन्या आहे तिकडून हात पहिल्याच चेंडूवर षटकार मन्या मारायचा. दिसायला असा किरकोळ, आणि तिकडे बघा हे पेटलेले आहेत, मोबाईलच्या लाईट्स पेटलेले आहेत. तिकडे वर टेकडीवर आमचे सगळे प्रेक्षक बसलेले आहेत. 1-1, 2-2 आता सगळ्या लाईट्स पेटायला सुरुवात झालेली आहे. तिथून मॅच करी मस्त दिसत असेल, मजा वाटत असेल मॅच बघायला. ते सगळेजण या मॅचचा आनंद घेतात. शिट्ट्या वाजवायला लागलेत बघा आमचे सगळे. हे भातान म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे. संजय भोईर आमचा, त्याची आठवण नक्कीच आम्हाला नेहमी येत असते. चंद्रकांत भोईर, संजय भोईर, सचिन कुरंगळे, त्यानंतर रमेश भोईर, अनिल भोईर, सुभाष भोईर, या आणि सुभाष मुकादम पण असायचे. खूप मजा यायची त्यावेळेला क्रिकेट खेळताना. चला मॅच मध्ये स्पीडअप घ्या. शुभम डाकी मला असं वाटतंय गोलंदाजीसाठी येणार हे निश्चित झालेलं आहे. कारण शुभम डाकी नावाजलेलं नाव आहे. रायगड प्रीमियर लीगचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा संघ आहे. मोठमोठ्या प्रोफेशनल मॅचेस पण शुभम डाकीनं खेळलेल्या आहेत. त्यामुळे शुभम डाकी पहिलं षटक टाकणार.
हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. ओ कडक प्रहार केला, गॅप मध्ये चेंडू मारलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आलाय तिथे. एक धावून पूर्ण केलेली आहे. या सिंगल न हळूच धावसंख्या 1 न वाढतीये. खरं तर टार्गेट मोठं आहे, 52 धावांचं टार्गेट आहे. 54चं होतं, पण 2 धावांची पेनल्टी, 12वा प्लेअर ड्रेस कोड मध्ये नसल्यामुळे. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. हा गुड लेंथ पद्धतीचा, परफेक्ट गुड लेंथ पद्धतीचा चेंडू. आणि हा जो मी सुरुवातीला सांगितलं की शुभम डाकी हा मोठ्या मोठ्या मॅचेस खेळलेला आहे, बराचसा अनुभव आहे याच्याकडे. आणि अशा या गोलंदाजाला पहिलं षटक डायरेक्ट कोणी फलंदाज येऊ द्या, मीच पहिलं षटक टाकणारी धमक दाखवणारा शुभम डाकी. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन जातोय तो हातामध्ये, आणि पहिला गडी बाद होतोय तो गौरव घोसाळकर. डीजे सारख्या एक 72 फलंदाजाची, ज्याला मिस्टर डायनॅमिक हे नाव प्रवीण दुगाड यांनी दिलेलं. मिस्टर डायनॅमिक म्हणजे अजिबात त्याला आपण थांबू शकत नाही. दंड 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 षटकार चौकार ठोकण्यामध्ये माहिर असलेला, कर्जत आणि खालापूर तालुका ज्यानं गाजवून सोडलेला, त्या फलंदाजाची विकेट घेतलेली आहे ती शुभम डाकीनं. एक महत्वपूर्ण सफलता म्हणावी लागेल. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 4 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 2. एक विकेट त्यानं मिळवलेली आहे, 2 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आता मैदानात जातोय तो फलंदाज हर्षद चौगले, ज्यानं हर्षद चौगलेनं महागडं षटक टाकलेलं. 21 धावा आपल्या षटकामध्ये दिलेल्या व्याजा सकट आता त्याला वसूल कराव्या लागतील. रायटी बॅट्समन आहे, होनहार फलंदाज आहे सावरोलीचा. षटकार चौकार मारण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज खालापूर ची आणबान शान आहे. काय करणार बघूया. ओ हा चेंडू खूप वेगवान होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. एक सिंगलच रन या चेंडूवर मिळते. उपसभापती चषक 2024 हे 14वं वर्ष आहे. खरं तर सतत 14 वर्ष या उपसभापती चषकाचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक आहे ती सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ घरत यांनी स्पॉन्सर केलेली आहे. रामदास पाटील यांचं आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मेडन चेंडू हाही टाकतोय. खरं तर शुभम डाकेचं कौतुक करायला पाहिजे की टप्पा टाकल्यानंतर त्याचा चेंडू पण वळतोय, हातभर वळतोय. एवढा स्पीड मध्ये गोलंदाजी टाकायची, चेंडू पण वळवायचा, त्याला बाउन्स पण द्यायचा. या सगळ्या गोष्टी आपल्या एका चेंडू मध्ये तो घडवून आणतोय. म्हणजे त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याने केलेली प्रॅक्टिस किती पणाला आलेली आहे, किंवा त्यांनी केलेली जी प्रॅक्टिस आहे त्याचं किती आउटफिट आपल्याला इथे मिळतंय हे बघायला मिळतं. पहिले षटक संपले, धावा आलेले तर फक्त 3. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 49 धावांची गरज आहे. 49 टू विन. 49 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. उपसभापती चषक 2024 सन्माननीय वसंतदादा काठवले यांच्या नावानं आयोजित करण्यात आलेली ही ट्रॉफी. मला असं वाटतं उपसभापती चषक सावळ्यालाच पहिला झालेला आहे ना. डे ला नारपोलीनं मला असं वाटतं पहिला नंबर त्यावेळेला मारलेला मला अजूनही आठवत आहे. आणि त्यानंतर उपसभापती चषकाची सुरुवात इकडे झाली. आणि आता हे 14वं वर्ष आपण या स्पर्धेचं इकडे बघतोय. हा चेंडू ओ मारला हवे ते क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आणि या चेंडूवर 1 तर मिळालेली आहे, दुसरी पण धावून पूर्ण केली आहे. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. पंचांची तिकडे धावपळ पाहायला मिळते आणि या चेंडूवर मिळत आहेत त्या 2 धावा. 47 पाहिजेत अजून येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. या षटकामध्ये 2-3 तरी षटकार आले पाहिजेत तर मजा येईल, नाहीतर वन साइड ही मॅच घेऊन जाईल ती TMCC बोरखार.
सावरलीला प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. नाही देणार, नाही देणार. गोलंदाज काय कच्च्या गुरुचे चेले नाहीये, ते उरण तालुक्यातील बोरखार चे TMCC चे हे गोलंदाज आहेत. आदित्य ठाकूर, TMCC रियांश 11 बोरखार ही टीम आपण मैदानात बघतोय. यारकर होता, फुटवर्कचा वापर केला, सिंगल काढली आहे. एका सिंगलनं एक धावून पूर्ण केलेली आहे. 2-3 षटकारच या मॅच मध्ये मजा आणतील, नाहीतर हे जे गोलंदाज आहेत ते खाऊन टाकतील कदाचित या फलंदाजांना. गौरव घोसाळकर बाद झाल्यानंतर आता रोहित आणि हर्षदवर ही पारी सांभाळण्याची वेळ आलेली आहे. मात्र गौरवचा धसका अजूनही त्यांनी मला असं वाटतं घेतलेला दिसतोय. पण बघूया, क्रिकेट आहे, कोणावर एका दुसऱ्यावर थांबत नाही. हा चेंडू आणि मारलाय लगेच स्कोअर लेग सीमारेषे पलीकडे हा उत्तुंग षटकार मारतोय तो फलंदाज रोहित पाडगे. क्या बात आहे रोहित. की क्रिकेट कोणावर थांबत नाही आणि आयुष्य पण नाही थांबत कोणावर. एक षटकार लगावला रोहित पाडगेनं लगेच आणि या षटकारानं धावा झाल्यात 12 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक महागडं होतं, फक्त 3च धावा आलेल्या पहिल्या षटकामध्ये. TMCC बोरकार संघानं सुंदर गोलंदाजी केलेली. प्रणित 11 सावरोली आता मारायला लागलाय. आई चेंडू काय आवाज आला, मात्र जमीन लगतचा फटका. समोर क्षेत्ररक्षकाला 2 धावा धावून पूर्ण करतात. हर्षद चौगलेचं कौतुक करायला लागेल की सिंगलला डबल मध्ये त्यानं कन्वर्ट केलेलं आहे. अगोदरच निर्णय घेतलेला की 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करायच्या. धावा 14. रोशन येणार आहेत ही मॅच संपल्यावर. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ओ हो, रोहित पाडगे, क्या बात आहे. आणि हाही चेंडू रोहित पाडगेचा स्टायलिश पद्धतीने जातोय. 6 धावांसाठी षटकार. कारण 13 धावांचा एव्हरेज पहिल्या षटकामधून 13-14चा एव्हरेज पाहिजे होता आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 3, या षटकामध्ये आल्या 17 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता एव्हरेज आता 3च्या ऐवजी आता 10चा एव्हरेज झालेला आहे. त्यामुळे रोहित पाडगेला अफलातून फलंदाजी केलेली आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता 32 धावांची गरज आहे. म्हणजे 16-32 16 धावांची सरासरी आता राखावी लागणार आहे जिंकण्यासाठी. बघा रोशन आलेले, चंद्रकांत भोयर, तुम्ही आठवण काढलेली ना. रोशन खरं तर या एरियातले चांगले कॉमेंटेटर आहेत. मी सुरुवातीला पण सांगितलेलं की प्रवीण दुगाडेंच्या नंतर हिंदीचं समालोचक या एरियामध्ये कोण, तर आमचे रोशन. आणि रोशन यांना मनापासून आम्ही धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 म्हणजे 16. 3 षटकार मारले, बाकीचे चेंडू फुकट गेले तरी काय हरकत नाही, किंवा 4 चौकार मारले, 2 चेंडू फुकट गेले तरी काय हरकत नाही, किंवा 2-2 धावा जरी केल्या आणि मध्ये चौकार षटकाराचं कॉम्बिनेशन ठेवलं तरीही जिंकू शकते ती प्रणित 11 सावरोली. मात्र TMCC बोरखार मस्त गोलंदाजी करते. ओ हा चेंडू आणि स्ट्राइक. मला असं वाटतं रोहित पाडगे न, बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. हातातील चेंडू मला असं वाटतं सुटला नव्हता, त्यामुळे पंचांनी सांगितलं की हा डॉट चेंडू आहे. डेड झालेला चेंडू. खरं तर षटकार चौकार मारतायत इथे रोहित पाडगे. हर्षद चौगुलीची भूमिका काय असणार. हर्षद पण प्रयत्न करतोय, बॅटची कडा घेतली, एक सिंगल घेतली, रोहित पाडगेला मिळतोय तो स्ट्राइक. पाणी मैदानावर पाणी आलेलं आहे. स्टेजवर पाण्याची व्यवस्था
राज राज पाटिल, दिल्ली में ताज है तो हमारे भातान में राज है, असा हा राज 36-38. आणि हा चेंडू बिरकावला फाईन लेग मध्ये, चौकार मिळणार की चेंडू अडवणार, चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. साठी 9 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 9-27 टार्गेट मोठं आहे पण अशक्य नाहीये, इम्पॉसिबल नाहीये. RTMCC रियांश 11 बोरखार मात्र सुंदर गोलंदाजी करते. क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ नाही मिळत पाहिजे तेवढी. अफलातून पहिले षटक टाकलं, फक्त 3 धावा शुभम डाकीनं दिल्या. आदित्य ठाकूरचं थोडस महागडं षटक होतं 17 धावांचं. तिसरं षटक सुमित ठाकूर घेऊन आलाय. हो, यॉर्कर चेंडू खणून काढला, 1 धाव घेतली आहे. रोहित पाडके धावतोय, दुसरीसाठी तयार आहे आणि 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. रोहित पाडके म्हणतोय की मला स्ट्राईक पाहिजे, प्रयत्न करतोय. रोहित पाडके त्यासाठी प्रसिद्ध आहे. खरं तर खालापूर आणि कर्जत एरियामध्ये हा नावाजलेला असा हा फलंदाज आहे. आणि प्रवीण बैलमारे साहेबांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या या प्रणित 11 सावरोली या टीमला त्यांच्या मुलाच्या नावानं ही टीम त्यांनी उतरवलेली आहे. हा चेंडू ओ रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, शुभेच्छा आल्या आणि लगेच जातोय तर हा लकी चौकार. लकी चौकार. या स्पर्धेमधला 222वा चेंडू हा फेकलेला आहे. आमचे स्कोरर नारपोलीचे मयूर पाटील इथे सांगतायत असे स्कोरर पाहिजेत. खर तर बरेचसे स्कोरर आता नावारूपाला आलेले आहेत, परंतु यंग टॅलेंट आहे ना, हे यंग टॅलेंट वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतं आणि हे मयूर पाटील आमचे नारपोलीचे सगळ्या गोष्टी शिकतायत पण आणि इम्प्लिमेंट पण करतायत. हो हो, क्या बात आहे. रोहित पाडगे मात्र हातामध्ये फ्री हिटचा चेंडू होता आणि धावचित होतोय फलंदाज. पुन्हा रोहित पाडगेला स्ट्राईक मिळतोय. डीजे एकच धाव मला असं वाटतं पंचांनी दिलेली आहे आणि आमचे इथे 12th मॅन पण सांगतायत इकडे बोरखारचे की बघा सर धावत नव्हते, एक जण तिथे उभा होता आणि दुसरा जण धावत होता, त्यामुळे या चेंडूवर मिळतेय ती फक्त एकच एकेरी धाव. हा चेंडू बिरकावला, हवेमध्ये मारला हर्ष चौगलेनं. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र सेफ लँडिंग झालेलं आहे चेंडूचं. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. काय सामना झालेला आहे आतापर्यंत, तरी मस्त भिडस्त झालेली एकतर्फी मॅच नाही झाली, अटीतटीची लढत झालेली आहे. कुठल्या लिंबू टिंबूची मॅच नाही झाली किंवा लुटूपुटीचा सामना नाही झाला, तर अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालेला आहे. 3 षटकं संपलेली आहेत आणि सगळे खेळाडू आता एकत्र आलेले आहेत. शेवटचं षटक द्यायचं कोणाला, बोरखार संघ विचार करतोय. हे षटक नाही तर भविष्य देणार आहेत. 12th मॅनला आपण विचारूया कोणाला दिलं जाईल. काय 12th मॅन तुमचा काय अंदाज आहे? वेद, त्यांचं नाव वेद आहे, परंतु बघूया. वेदांत त्यांचं नाव 12th मॅनचं आहे, परंतु बघूया पण तिथले जे कॅप्टन आहेत ते कॅप्टन कोणाला चेंडू हातात देतील, कारण शेवटचं षटक आहे.
पहिल्या षटकामध्ये 3, नंतर 17, नंतर 15. आता येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 17. याच दरम्यान आपण पाहू शकाल भातान ग्रामपंचायतीचे युवा नेतृत्व सुरेश पाटील आणि किरण पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सुरेश पाटील मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे आणि एकीकडे किरण पाटील यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. टीएमसीसी बोरखार विरुद्ध प्रणित 11 सावरोलीचा सामना आपण पाहतोय. उपसभापती चषक 2024 आदरणीय वसंतदादा काठावले यांच्या नावानं आयोजित करण्यात आलेली ही भव्य आणि दिव्य अशी ट्रॉफी. पहिलं पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 25,000. मालिका वीरसाठी मोटर बाईक असणार आहे. शेवटचं जे षटक आहे ते बोरखार टीम कोणाच्या हातामध्ये चेंडू देईल? टीएमसीसी रियांश 11 बोरखार विरुद्ध प्रणित 11 सावरोली. प्रवीण बैलमारे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या मॅच साठी आणि आम्हाला भरपूर त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. प्रवीण बैलमारे म्हणजे अचानकच्या मैदानावर गोट्या अंपायर आणि प्रवीण दुगाडेंना मालामाल करणारं व्यक्तिमत्व आहे. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन नाही ना, एक पण नाही सॉरी, डॉट रन. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 17. स्ट्राईकला येतो रोहित पाडगे. ओ काय फिल्डिंग, वा. डाईव्ह लगावून हा चेंडू त्यानं अडवलेला आहे. यष्टी रक्षकानं 9वा झेल ड्रॉप झालेला आहे. 9वी कॅच सोडलेली आहे. बघा आमचे स्कोरर इथे आम्हाला सांगतायत की 9वी. मयूर पाटील आम्हाला नारपोलीचे सांगतात की 9वा झेल सोडला. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता या चेंडूवर काय होणार? स्वप्नील मस्कर, रोहित पाडगेनं प्रहार केलाय. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. या चेंडूवर मिळतात त्या एकूण 2 धावा. 1-1, 2-2 काही नाही होणार. आता शिल्लक चेंडू आहेत 3 आणि जिंकायला पाहिजेत 15. म्हणजे जीवित मात्रेची आठवण होते इथे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील. ब्रेथवेटची आठवण करायला लागेल वेस्ट इंडिजच्या. 3 आहे ना, 4 चेंडू मध्ये 4 षटकार त्यांनी लगावलेले. आता या 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले जातील का? 2 षटकार आणि 1 चौकार पण चालेल आहे ना, कारण 15 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार चालू शकतो. आणि 2 चौकार 1 षटकार पण चालेल ना रे? नाही चालेल. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 2 षटकार आणि 1 चौकार पाहिजे. गोलंदाज तयार आहे टीएमसीसी बोरखार संघाचा. स्वप्नील मस्कर, रोहित पाडगेला हा चेंडू मस्त टाकला. क्या बात आहे स्वप्नील, मस्त गोलंदाजी. शेवटचं षटक डेफ्टोर स्लॉग ओव्हर कसं टाकायला पाहिजे हे स्वप्नीलला माहिती आहे म्हणून त्याच्या हातामध्ये चेंडू दिला. खरं तर यशचं नाव आमच्या 12th मॅननी घेतलेलं, पण स्वप्नीलच्या हातामध्ये कर्णधारानं विचारपूर्वक चेंडू दिलेला आहे आणि त्या विश्वासाला अगदी खडे उतरलेले आहेत स्वप्नील. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. सगळ्यांना हाय बाय करतायत आणि 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकायला 11 धावांची गरज आहे. गेला फाईन लेगला चौकार, मात्र पिक जळून गेल्यावर पाऊस आल्यावर काय फायदा. आणि हा सामना जिंकलेला आहे तो टीएमसीसी बोरखार या संघानं. प्रणित 11 सावरोली संघानं चांगली टफ फाईट दिली.
त्यांचा हार्डलक आणि टीएमसीसी बोरखार संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घोषित करा. सन्माननीय मान्यवर, आपण पाहू शकाल युवा नेतृत्व भातन ग्रामपंचायतीचे